Good morning students. Starting with the next concept. पुढचा concept आहे the effect of change in supply voltage on torque slip characteristics. Heading टाका. Effect of change in supply voltage. Effect of change in supply voltage on the torque slip characteristics. Effect of change in supply voltage on the torque slip characteristic. Question क्या? Question क्या? State the effect of change in supply voltage. State the effect of change in supply voltage on the torque slip characteristic. State the effect of change in supply voltage. State the effect of change in supply voltage on the torque slip characteristic. On the torque slip characteristic. ओके, त्यासाठी बेटा हा ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे, ग्राफचा उत्तरासोबत काही संबंध नाही आहे. आता लक्ष द्या, टॉर्कची जी इक्वेशन असते बेटा ती मला माहिती आहे. द टॉर्क कॅन बी गिव्हन बाय के एस ई टू चा स्क्वेअर आर अपॉन खाली आर चा स्क्वेअर प्लस एस एस ब्रॅकेटचा स्क्वेअर. मला काय सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते समजून घ्या की इफेक्ट ऑफ चेंज इन कुठला व्होल्टेज बेटा सप्लाय व्होल्टेज. इफेक्ट ऑफ कुठला बेटा सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेजचा इफेक्ट टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स वर कसा होतो ते तुम्हाला सांग. सप्लाय व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज म्हणजेच आपण तर E1 असतो बेटा, राईट. E1 असतो. पण ह्या फॉर्म्युल्यामध्ये माझं काय दिलंय E2 दिलेलं आहे. E2 म्हणजे कुठला व्होल्टेज झाला रोटरचा व्होल्टेज. महत्वाचं, E1 म्हणजे सप्लाय व्होल्टेज असतो आणि E2 म्हणजे कुठलं व्होल्टेज आलं रोटरचं व्होल्टेज. मग रोटरचं व्होल्टेज आणि सप्लाय व्होल्टेज याच्यामध्ये काही समानता आहे का किंवा रिलेशन काय या दोघांमध्ये ते आपण बघू. ते बघण्यासाठी आपल्याकडे पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आहे. के कॅन बी गिव्हन बाय E2 अपॉन E1. हा डिवाइडला तिकडे गेला होती मल्टिप्लाय के इंटू द E1 इज इक्वल टू E2 म्हणजेच E2 इज इक्वल टू के इंटू द E1 म्हणजेच E2 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला E1. म्हणजेच काय रोटर व्होल्टेज बदललं तर सप्लाय व्होल्टेज पण चेंज होईल. उलट पण बोलू शकतो, सप्लाय व्होल्टेज चेंज झालं तर रोटर व्होल्टेज पण काय होईल बेटा चेंज होईल. म्हणजेच रोटर व्होल्टेज आणि सप्लाय व्होल्टेज हे दोघं काय झाले डायरेक्टली प्रोपोर्शनल. दोघं काय झाले डायरेक्टली प्रोपोर्शनल. रोटर व्होल्टेज चेंज झालं सप्लाय व्होल्टेज चेंज होईल. उलट बोलता येईल सप्लाय व्होल्टेज चेंज झालं रोटर व्होल्टेज पण काय होईल चेंज होईल. कमी झालं कमी होईल, जास्त झालं जास्त होईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बेटा. कुठल्या प्रोपोर्शन मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये. म्हणून हे वाढलं तर हे पण वाढेल, हे कमी झालं तर हे पण कमी होईल. बरं, म्हणजेच काय ही जी अख्खी इक्वेशन आहे त्या इक्वेशनला मी टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्लिप इनटू द E1 चा स्क्वेअर. E1 म्हणजेच काय झालं माझं सप्लाय व्होल्टेज. का सप्लाय व्होल्टेज लिहिलं काय आणि रोटर व्होल्टेज लिहिलं काय, दोघांचं मिनिंग कसं आहे बच्चलो सेम. म्हणून इथे मला टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द S इनटू द E1 चा स्क्वेअर लिहिता आलं. मग या कन्सेप्टनी बघून माझ्या काय लक्षात येतंय की जर माझा स्टेटर व्होल्टेज चेंज झाला, स्टेटर व्होल्टेज म्हणजेच काय सप्लाय व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज चेंज झाला तर इनडायरेक्टली माझा चेंज काय होतो रोटर व्होल्टेज चेंज होतो. रोटर व्होल्टेज चेंज झालं तर माझा टॉर्क चेंज होतो. टॉर्क चेंज झाला तर इनडायरेक्टली माझा मॅक्सिमम टॉर्क पण काय बेटा चेंज होईल. काय बोललो काय नाही कळालं. म्हणजे सप्लाय व्होल्टेज जर चेंज झाला तर रोटर व्होल्टेज चेंज होतो. रोटर व्होल्टेज चेंज झाला तर ऑटोमॅटिकली टॉर्क चेंज होतो. टॉर्क चेंज झाला तर मॅक्सिमम टॉर्क पण तुमचा काय होईल चेंज होईल. समजे ना समजे काय बोललो काय नाही कळालं. पुन्हा एकदा काय काय झालं बेटा आधी इक्वेशन सांगायची, मग ट्रान्सफॉर्मेशन रेशिओनी E2 आणि E1 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ते सांगायचं. E2 म्हणजेच E1 आहे, E1 म्हणजेच E2 आहे. हा बदलला काय हा बदलला काय, दोघांचं मिनिंग कसं होतं बेटा सेम होतं. म्हणजे जर मी सप्लाय व्होल्टेज चेंज केलं तर रोटर व्होल्टेज माझा चेंज होईल. रोटर व्होल्टेज चेंज झालं टॉर्क चेंज होईल. टॉर्क चेंज झालं माझा मॅक्सिमम टॉर्क काय होईल चेंज होईल. काय बोललो काय नाही कळालं बच्चलो. ठीक आहे, एवढं शॉर्टकटमध्ये लिहायला चालत नाही. ठीक आहे, आता क्वेश्चन तर लिहून झालाय. व्हिडिओ पॉज करून फक्त फिगर काढा, खालचं नाही लिहायचंय. क्वेश्चन झाला असेल व्हिडिओ पॉज करून फिगर काढा, खालचं कसं लिहायचं ते सांगतो. ठीक आहे, आन्सर थोडंसं मोठं आहे. फाईन, फक्त फिगर काढा बस, फक्त फिगर काढा. व्हिडिओ पॉज करून फिगर काढायचं. ओके, फिगर काढून झाली आहे. चलो खाली लिहायचंय फॉर रनिंग ऑफ द मोटर, फॉर रनिंग ऑफ द मोटर द टॉर्क इक्वेशन कॅन बी गिवन बाय, the torque equation can be given by, for running of the motor the torque equation can be given by equation ला T is equal to K S E2 चा स्क्वेअर आपण खाली R चा स्क्वेअर प्लस S ब्रॅकेटचा स्क्वेअर. फक्त पहिली इक्वेशन लिहायची, फक्त पहिली इक्वेशन लिहायची, फक्त पहिली इक्वेशन लिहायची. ओके, खालच्या वेळी by seeing the above equation we can say that, by seeing the above equation we can say that torque depends on the secondary voltage or rotor voltage. By seeing the above equation we can say that torque
depends on the secondary voltage or rotor voltage. By seeing the above equation, we can say that torque depends on the secondary voltage or the rotor voltage. खालच्या वेळी the transformation ratio, खालच्या वेळी बेटा, the transformation ratio K can be given by, the transformation ratio K can be given by, the transformation ratio K can be given by K is equal to E2 upon E1. 1 2 3 4 इथपर्यंत यायचं आहे. 1 2 3 आणि 4 चार स्टेप त्याच्यात 1 2 3 4 चार स्टेप त्याच्यात. E2 is directly proportional to the E1. E2 is directly proportional to the E1. E2 is directly proportional to the E1. Thus, we can say that secondary voltage is directly proportional. Thus, we can say that secondary voltage. Thus, we can say that secondary voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये रोटर व्होल्टेज, ब्रॅकेटच्या आतमध्ये रोटर व्होल्टेज is directly proportional to the. Thus, we can say that secondary voltage. Thus, we can say that secondary voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये रोटर व्होल्टेज is directly proportional to the primary voltage or stator voltage or supply voltage. Primary voltage or stator voltage or supply voltage. Thus, खालच्या वेळी torque is directly proportional to S E1 चा square. Thus, torque is directly proportional to the S E1 चा square. खालच्या वेळी referring the above equation, if the stator voltage or the supply voltage, referring the above equation, if the stator voltage or the supply voltage changes, if the stator voltage or supply voltage changes, म्हणजे पहा E1 चेंज झाला तर काय चेंज होईल बेटा, रोटर व्होल्टेज पण काय होईल चेंज होईल. स्टेटर व्होल्टेज और सप्लाय व्होल्टेज चेंजेस, द रोटर व्होल्टेज ऑल्सो चेंजेस. द रोटर व्होल्टेज ऑल्सो चेंजेस. The rotor voltage also changes. Comma there. Thus, the torque changes. Thus, the torque changes. Thus, the torque changes. Which finally affects the value of maximum torque. 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 ओके बच्चा, इथे तुमचं इफेक्ट ऑफ चेंज इन सप्लाय व्होल्टेज ऑन टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक झालेले आहे. पुढचा एक महत्त्वाचा कन्सेप्ट जो की खूप वेळेस विचारला जातो, हेडिंग टाका व्हेरियस मेथड्स टू मेजर द स्लिप. व्हेरियस मेथड्स टू मेजर द स्लिप. व्हेरियस मेथड्स टू मेजर द स्लिप. ओके, लक्ष इकडे. आधी आपण सगळं लिहून घेऊ, मग क्वेश्चन आन्सरच्या फॉर्ममध्ये सांगतो. व्हेरियस मेथड्स टू मेजर द स्लिप. ॲक्च्युअली 3 मेथड्स आहेत. 3 मेथड्स म्हणून 2 मेथड्स मला विचारल्या जातात, तिसरी काय विचारली जात नाही. पहिली मेथड कुठली आहे, कॅल्क्युलेशन ऑफ द ॲक्च्युअल स्पीड. पहिली मेथड कुठली बेटा, कॅल्क्युलेशन ऑफ द ॲक्च्युअल स्पीड. सेकंड मेथड कुठली आहे, कंपेअरिंग द रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी. कंपेअरिंग द रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी. आणि तिसरी मेथड आहे स्ट्रोपोस्कोपिक मेथड. स्पेलिंग सांगितलं त्याचं, स्ट्रोपोस्कोपिक मेथड. तिसरी मेथड कुठली आहे, स्ट्रोपोस्कोपिक मेथड. ठीक आहे, 3 मेथड आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल स्पीड, कंपेअरिंग रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी, आणि थर्ड कुठली आहे, स्ट्रोपोस्कोपिक मेथड. मग सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल स्पीड. ॲक्च्युअल स्पीड मला सगळ्यांना माहिती आहे, स्लिपचा फॉर्म्युला S इज इक्वल टू किती असतो, NS मायनस N अपॉन NS. म्हणजे जर तुला स्लिप काढायचा असेल तर NS काढावं लागेल, N काढावं लागेल. NS का असतो बेटा, सिंक्रोनस स्पीड असतो, तुम्हाला डायरेक्टली काढता येतो. फ्रिक्वेन्सी माहिती असेल, पोल्स माहिती असतील तर NS मला सहज काढता येईल. ठीक आहे, मग ॲक्च्युअल स्पीड कसं काय काढायचं महत्त्वाचं आहे. ॲक्च्युअल स्पीड कसं काय काढायचं, आता हे उत्तर लिहिताना आधी स्लिपचा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे, द स्लिप कॅन बी गिवन बाय NS इज इक्वल टू NS मायनस N अपॉन NS. द NS कॅन बी कॅल्क्युलेटेड. NS कुठल्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करता येतो बेटा, NS इज इक्वल टू 120F अपॉन P. म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी माहित पडलं, पोल्स माहित पडले, मला NS काढता येईल. N कसं काय काढायचा ते महत्त्वाचं आहे. N कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग अ डिव्हाइस कॉल्ड ॲज अ टॅकोमीटर. ॲक्च्युअल स्पीड मला एक डिव्हाइस असतो, त्या डिव्हाइसने मला मेजर करता येतं. तो डिव्हाइस कुठला बेटा, टॅकोमीटर. टॅकोमीटर नावाचा डिव्हाइस असतो, त्या डिव्हाइसने मला काय मेजर करता येईल बेटा, N. ठीक आहे, ॲक्च्युअल स्पीड. गुगलवरती टाकून बघा टॅकोमीटर काय.
तुम्हाला कळू नये. ठीक आहे, फाईन. टॅकोमीटर एक असा डिव्हाइस आहे, त्यांनी काय काढता येतं बेटा, मला ॲक्च्युअल स्पीड काढता येतो. ॲक्च्युअल स्पीड भेटला, NS भेटला, N भेटला, मला ऑटोमॅटिकली स्लिप काढता येईल. ठीक आहे, N कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग अ डिव्हाइस कॉल्ड एज, कुठला बेटा, टॅकोमीटर. N मला काढता येईल कुठल्या डिव्हाइसनी, टॅकोमीटर नावाच्या डिव्हाइसनी. पुढे आता कंपेअरिंग रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी, दुसरा महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे, स्लिपचा माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, S इज इक्वल टू रोटर फ्रिक्वेन्सी अपॉन सप्लाय फ्रिक्वेन्सी. माहिती बेटा, S इज इक्वल टू कुठला असतो, रोटर फ्रिक्वेन्सी अपॉन सप्लाय फ्रिक्वेन्सी. याला स्टेटरची फ्रिक्वेन्सी पण म्हणतात. ही जी कॅल्क्युलेशन ऑफ स्टेटर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेशन करायची गरजच नसते. F1 ची किंमत आपण मॅक्सिमम सम्स मध्ये 99% किती असते बेटा, 50 हर्ट्ज. किती घेतो नेहमी ती, 50 हर्ट्ज. मला महत्वाचं काढायचं नाही बेटा, रोटर फ्रिक्वेन्सी काढावी लागते. मग रोटर फ्रिक्वेन्सी कशी काढायची, रोटर फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी एक शॅफ्ट घेतला, इकडच्या साईडला मोटर असेल, त्याला स्लिप पिन्स तोडलेले. स्लिप पिन्स इथे काय रेजिस्टन्स आहे आणि मिली व्होल्ट मीटर. काय बेटा, हा मिली व्होल्ट मीटर, व्होल्टेज कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता हा जो मिली व्होल्ट मीटर आहे, हा स्टार्टिंगला 0 पोझिशनला असेल. मला आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे, रोटर फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेट काय करायची, रोटर फ्रिक्वेन्सी. कशी कॅल्क्युलेट करायची ते लक्षात द्या. हा जो मिली व्होल्ट मीटर स्टार्टिंगला कुठल्या पोझिशनला असेल, 0 पोझिशनला. ठीक आहे, जेव्हा इथून करंट येईल तेव्हा हा पहिले मॅक्सिमम पोझिशनला जाईल. ठीक आहे, पुन्हा 0 पोझिशनला येईल, पुन्हा मॅक्सिमम निगेटिव्हला जाईल. म्हणजे हा मूव्ह होताना कसा होतो, पहिले 0ला असतो, मॅक्सिमम पॉझिटिव्ह, पुन्हा 0 आणि पुन्हा मग कुठे जाईल बेटा, मॅक्सिमम निगेटिव्ह. 3 केसेसमध्ये. पहिल्या केसमध्ये 0, मग पुन्हा मॅक्सिमम पॉझिटिव्ह, पुन्हा 0, पुन्हा मॅक्सिमम निगेटिव्ह आणि पुन्हा 0. ठीक आहे, हे जे ऑसिलेशन्स आहेत ते मी कॅल्क्युलेट करेल. हे जे ऑसिलेशन्स होते म्हणजे 0 मॅक्सिमम पॉझिटिव्ह 0 मॅक्सिमम निगेटिव्ह 0. ठीक आहे, हे जे ऑसिलेशन्स होतात ते ऑसिलेशन्स मी पर मिनिटसाठी कॅल्क्युलेट. किती मिनिटासाठी बेटा, पर मिनिट. मग FR म्हणजे असं आठवत आहे, ऑसिलेशन्स पर मिनिट. रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असतं बेटा, ऑसिलेशन्स पर मिनिट. एक फॉर्म्युला लिहून दिला होता, रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असतं, ऑसिलेशन्स पर मिनिट. मग इथे पण मी काय कॅल्क्युलेट केले बेटा, ऑसिलेशन्स पर मिनिटच कॅल्क्युलेट केले. म्हणजेच मला ऑटोमॅटिकली काय भेटली, रोटर फ्रिक्वेन्सी. म्हणजे मला ऑटोमॅटिकली काय भेटली, रोटर फ्रिक्वेन्सी. स्टेटर फ्रिक्वेन्सीची किंमत फिक्स आहे, रोटर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली म्हणजेच मला स्लिप कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजेच मला काय कॅल्क्युलेट करता आला, स्लिप कॅल्क्युलेट करता आला आहे. कळाले, एकदम IMP क्वेश्चन, सोपं आहे, अवघड नाही कन्सेप्ट. पहिले कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल स्पीड. ॲक्च्युअल स्पीडमध्ये स्लिपचा साधा फॉर्म्युला S इज इक्वल टू NS मायनस N अपॉन NS. NS मला कॅल्क्युलेट करता येतो बाय युजिंग द फॉर्म्युला 125/P. N जो आहे तो N कॅल्क्युलेट करण्यासाठी एक डिव्हाइस वापरायचा आहे, तो कुठला आहे, टॅकोमीटर. पुढे कंपेअरिंग रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी, त्याच्यासाठी S इज इक्वल टू FR/F1. F1 तर मला लगेच भेटतो, 50 हर्ट्ज फिक्स असतो. रोटर फ्रिक्वेन्सीसाठी मला हे एवढं कारस्थान करावं लागतं. फिगर काढायची, पुन्हा मग 0 पोझिशन, ते ऑसिलेशन्स पर मिनिट मोजा, तुला ऑटोमॅटिकली काय भेटेल, रोटर फ्रिक्वेन्सी. रोटर फ्रिक्वेन्सी भेटली मग तुला स्लिप कॅल्क्युलेट करता येईल. मग तुला स्लिप कॅल्क्युलेट करता येईल. कळाले बेटा, ओके. आता क्वेश्चन घ्यायचा आहे, क्वेश्चन घ्यायचा आहे. स्टेट द व्हेरियस मेथड्स, स्टेट द व्हेरियस मेथड्स, स्टेट द व्हेरियस मेथड्स टू मेजर द स्लिप. State the various methods to measure the slip of 3-phase induction motor. Of 3-phase induction motor. Of 3-phase induction motor. Okay. Answer मध्ये घ्या. There are basically 3 methods to calculate or measure the slip. There are basically 3 methods to calculate or measure the slip. There are basically 3 methods to calculate or measure the slip. First, calculation of the actual speed. First, calculation of the actual speed. Second, comparing rotor frequency and stator frequency. Comparing rotor frequency and stator frequency. Third, stroboscopic method. STRO BOSCOPIC. Stroboscopic method. STROBOSCOPIC. Stroboscopic method. Okay. आता पहिला घ्या, by using calculation of actual speed. पहिला घ्या, by using calculation of actual speed. ब्रॅकेटच्या आतमध्ये n. ऍक्च्युअल स्पीड कशाने दाखवतात बेटा, n ने. ठीक आहे, चलो खालच्या वेळी. द स्लिप कॅन बी गिवन बाय द फॉर्म्युला. द स्लिप कॅन बी गिवन बाय द फॉर्म्युला
S is equal to ns minus n upon ns. The slip can be given by the formula S is equal to ns minus n upon ns, where ns is equal to synchronous speed, आणि capital N is equal to खालच्या वेळी capital N is equal to actual speed. Capital N is equal to actual speed. Capital N is equal to actual speed. खाली लिहा. The synchronous speed can be calculated by using the formula. The synchronous speed can be calculated by using the formula. The synchronous speed can be calculated by using the formula. Ns is equal to 120f upon p. Ns is equal to 120f upon p, where f is equal to frequency and p is equal to number of poles. Where f is equal to supply frequency असेल, f is equal to supply frequency आणि खालच्या वेळी p is equal to number of poles. p is equal to number of poles. पुढचा पॉइंट the actual speed n can be calculated by using tachometer. The actual speed n can be calculated by using tachometer. The actual speed n can be calculated by using tachometer. झालंय? ओके. खालच्या वेळी hence we can calculate the slip. सेकंड या कॅल्क्युलेशन ऑफ द स्लिप. आता पहिलं झालं बेटा सगळं, आता सेकंड चालू आहे. कॅल्क्युलेशन ऑफ द स्लिप बाय कंपेअरिंग द रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेशन ऑफ द स्लिप बाय कंपेअरिंग द रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेशन ऑफ द स्लिप बाय कंपेअरिंग रोटर फ्रिक्वेन्सी अँड स्टेटर फ्रिक्वेन्सी. ओके. खालच्या वेळी घ्या. The slip can be given by the formula S is equal to Fr upon F1. The slip can be given by the formula S is equal to Fr upon F1. आता खाली लिहा. Calculation of the stator frequency. Calculation of the stator frequency. Calculation of the stator frequency. खालच्या वेळी the stator frequency is always the supply frequency. The stator frequency is always the supply frequency. The stator frequency is always the supply frequency, which is equal to the 50 hertz. Which is equal to the 50 hertz. Which is equal to the 50 hertz. F1 is equal to 50 hertz. लिहून घ्या. F1 is equal to 50 hertz. आता पुढचं घ्या बेटा. Calculation of rotor frequency. Calculation of rotor frequency. कॅल्क्युलेशन ऑफ रोटर फ्रिक्वेन्सी. सगळे फिगर्स काढायचे, व्हिडिओ पॉज करून. याला फिगर 1 नाव देऊ, याला फिगर 2 नाव देऊ. ओके. चलो झाला असेल काढून. इन फिगर 1 there consists of a slip ring. In figure 1 there consists of a slip ring which is connected to the millivoltmeter. There consists of the slip rings which is connected to the millivoltmeter. The current starts flowing through this millivoltmeter. The current starts flowing through this millivoltmeter. This current varies as the rotor current varies. This current varies as the rotor current varies. Puts the point. This millivoltmeter oscillates from zero position to the maximum positive position. This millivoltmeter oscillates from zero position to the maximum positive position. Comma there. Again it comes to the zero position. And moves towards the maximum negative position.
and again moves towards the maximum negative position. नीट आहे का? This millivoltmeter moves from 0 position to the maximum positive position. Again it comes to the 0 position and again it moves to the पुन्हा 0 position ला येतो आणि पुन्हा पुढे जातो maximum negative position ला. पहा 0 maximum positive, 0 maximum negative. कळालं? 0 maximum positive, 0 maximum negative. ठीक आहे? ओके, मग काय लिहिलं? This millivoltmeter moves from the 0 position to the maximum positive position. Again it will move to the 0 position and again towards the maximum negative position and again to the 0 position. क्रम लक्षात ठेवा फक्त. 0 पासून maximum positive पासून 0, 0 पासून maximum negative पासून पुन्हा 0. ठीक आहे? 0 to maximum positive, then 0, then maximum negative, again 0. ठीक आहे? ओके, पुढे या. Count the number of cycles of the pointer per second. Count the number of cycles of the pointer. Count the number of cycles of the pointer. Oscillations per second. Oscillations per second. पुन्हा एकदा. Count the number of cycles of pointer. Oscillations per second. This will help to give us the rotor frequency. This will help us to give the rotor frequency. Hence, the slip can be calculated. Hence, the slip can be calculated. Hence, the slip can be calculated. ओके बच्चे, आज दोन महत्त्वाचे कन्सेप्ट झाले. इफेक्ट ऑफ चेंज इन सप्लाय व्होल्टेज ऑन द टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स आणि वेरियस मेथड्स टू मेजर द स्लिप. ओके बच्चे, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.